हे गायज वेलकम टू माय ब्लॉग. मी तुमचा इंजिनियर भाऊ निखिल जुंजारे. सकाळी आवरून साईडवर जायला खाली आलो तर बघतो तर काय कंपनीची जी आमची गाडी बाईक होती ती पंक्चर झाली. थांबा पूर्ण टायर बसलेलं आहे. आता इथं आलोय पंक्चरचे, तिथं पंक्चर काढून आता साईडवर जात. गाडी पंक्चर झाली म्हणून डायरेक्ट स्लॅबवरती चालू. जे ब्लॉकचे काम करतात त्यांना कॉल करूनच काम सांगितले. कालचे जे स्टीलचं टार्गेट दिलं त्यांनी आज कंप्लीट केलं. हो जाएगा ना पूरा स्टील. तेरे को जो सुबह ठेका टारगेट दिया है कंप्लीट कर देगा ना. हाँ कल डालना है अपने को किसी भी हालत में. ह्या स्लॅबचं स्टील आज पूर्ण कंप्लीट करून आम्हाला उद्या कसली परिस्थिती हा स्लॅबचं कास्टिंग करायचं आहे. आज ब्लॉकची गाडी आहे आमच्या साईटवरती. आतमध्ये ब्लॉक संपले होते सगळं. ह्याला उतरवायला दिली आहे. 2-2 हाजरी म्हणतोय. जी ब्लॉकची गाडी आली ती आता खूप त्याने ब्लॉक डॅमेज केले म्हणून ते ड्रायव्हरला अगोदर सांगितले जे ब्लॉक डॅमेज झाले असतील ते त्याला डेबिट जातील. जी गाडी आली ती पूर्ण डॅमेज होते, पूर्ण ब्लॉक तुटलेले होते. इथे ब्लॉकवरचे काम चालू होते. मी जाऊन चेक केलं प्रॉपर ब्लॉक वर्क करतात का नाहीत, कॉलमला हॅकिंग मारतात का नाहीत, ते सगळं चेक केलं. उद्याची स्लॅब भरायची तयारी चालू झाली. बूम प्लेसर येणार आहे पण आमचा स्लॅब आहे तो 16 मीटरला आहे आणि बूम प्लेसर आहे ते 30 मीटरपर्यंत टाकू शकते म्हणून एका गाळ्यात पोहोचत नाही. त्यामुळे त्या गाळ्यासाठी पंप लावण्याची तयारी चालू झालेली आहे. पूर्ण स्लॅबचं वर्क झालेलं आहे. मी दाखवतो पुढेच. जसं की तुम्ही बघतच आहे पूर्ण स्लॅबची तयारी झालेली आहे. साईड सेटिंग झालेली आहे. स्टील लगभग 90% झालेलंच आहे. थोडं राहिले ते कम्प्लीट होऊनच जाईल. तर गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा.